अहो वेश्येनं असं भजन केलं शिवजींचं, एका वेश्येच्या मुलीनं असं भजन केलं पंढरपुरातल्या मालकाचं. ती वेश्येची कन्या होती, तिचं नाव कानोपात्रा. तिचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन पावत नाही. तिचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन पावत नाही. ती वेश्येची कन्या होती कानोपात्रा. भगवान शिवजीचं भजन करणारी एक वेश्या, स्वतः वेश्या. अहो तिने इतका शुद्ध परमार्थ केला, इतका शुद्ध परमार्थ केला की तिच्या सानिध्यात राहिलेलो कोंबडा आणि माकड त्याला सुद्धा विमान येते. त्या लागी विमान पाठविले. कुकुट आणि मरकट होते तिच्या सानिध्यात दोन. काय ताकद! वैष्णव चांभार धन्य त्याची माता. चर्मखानाच्या कुळात नाही पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. याता याती धर्म नाही विष्णुदासा. काही समज नाही, कुठल्याही कुळातला असो. लावणं चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातला पुत्र गुरुभक्ती सांगतो. द्रोणाचार्यांकडे शिकायला जाण्याचं ठरलं. द्रोणाचार्यांकडे राजपुत्र शिकायला जात होते. पांडव जात होते, कौरव जात होते. 56 देशाच्या राजांची लेकरं त्यांच्याकडे शिकायची. आणि या एकलव्याचा असा मानस झाला की आपल्याला ते कसं शिकवतील. त्याच्या अंगात कपडे नाही. एकलव्याच्या कमरेला पक्षाच्या पंखाची लंगोटी होती. इतका साधा माणूस, इतका साधा, इतका साधा. पण एकदाच द्रोणाचार्य बघितले गुरुभक्ती. गुरुभक्ती सांगतोय एकदाच पाहिले, एकदाच. जशाला तशी माती आणली, ती माती मळली. कुंभार दादा गाडगे करण्यासाठी जशी माती मळतात अशी माती चाळून 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 कुटून नाना प्रकारचं तिच्यात काही बेलफळं वगैरे टाकून इतका मातीचा चिखल गोड केला. म्हणजे खाण्यासाठी नाही, इतका 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 तो चिकन चिखल केला. आणि त्याचा पुतळा द्रोणाचार्याचा केला. श्री गुरुचे नावे माती डोंगरी जया पाशी होती, तेने कोळी त्रिजगती एकवद केली. हळदी मालक सांगतात. असा पुतळा तयार केला. गुरुजींची साधना केली. इतकी निष्ठा आपल्या गुरुवर, इतकी निष्ठा, इतकी निष्ठा. निष्ठा निष्ठी नाही, गुरुही तसाचा असला पाहिजे. तंबाखू भुक्या नसला पाहिजे. ज्याचा गुरु तंबाखू खातो त्याचा शिष्य गांजा वाढणारच ना. काय नवलाची गोष्ट आहे, काय काय विषय का त्याला. ज्यांना शिष्य परंपरा आवडती त्यांनी थोडस लाजलं पाहिजे. नाही तंबाखू खाल्ली पाहिजे, नाही बिडी वडली पाहिजे. तंबाखू ओढून या काढील जो धूर, हो त्याचा ताफा भाऊ नदीतच बुडतो. माझं वाक्य नाही, मालकांचं वाक्य. गिरगावच्या बाळूचं वाक्य नाही, माझं वाक्य. कोण ऐकणार? मालकांचं वाक्य. गुरूंनी थोडस लाजलं पाहिजे. चला, द्रोणाचार्य होते ते. यमाच्या थोतरीत आणली द्रोणाचार्यांना. सामान्य द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांनी अर्जुनावर कृपा केल्याच्या नंतर अर्जुन एवढे धनुर्धारी झाले तर शिवजीनं पाठ थापली. वा शाबास पार्था, संग्रामे हरुजिंतिला नैवं गिरगाव करलिखितम. कोणाचं वाक्य? शिवजीने पाठ थापता अर्जुनाची. अशा अर्जुनाला धनुर्धारी केलं कोण? द्रोणाचार्य. महाभारतातला युद्ध प्रसंगातला पूर्ण खेळ द्रोणाचार्यापासून होता. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ. हो, ही संपूर्ण विद्या द्रोणाचार्यांकडून होती. आणि त्या द्रोणाचार्यांचा पुतळा तयार केला. एवढी निष्ठा. एक शब्दवेधी नावाची विद्या आहे. ही भारत देशात फक्त 2च लोकांना येत होती. भारत देशात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत या प्रत्येक देशात महाराज फक्त 2च लोकांना येत होती. एक क्रतात्रेता युगामध्ये राजा दशरथाला आणि द्वापार युगामध्ये द्रोणाचार्याला. पुन्हा कोणाला येत नव्हती. आणि ती तिसरी आली फक्त एकलव्याला. एकलव्याच्या नंतर पुन्हा कोणी नाही. डोकंच लावायचं नाही. अर्जुनाला पण नाही. दाखवून दिलं एकलव्याने, अर्जुना तुम्ही जिवंत
द्रोणाचार्यांच्या सानिध्यात होतात आणि मी मातीच्या द्रोणाचार्यांच्या सानिध्यात होतो. पण निष्ठा किती सांगू तुम्हाला. एकलव्य ज्या वेळेला गुरुच्या सानिध्यात बसायचा तो काय हारगीर घालीत नव्हता ना, कारण द्रोणाचार्य जिवंत होते ना. आपल्याकडे जिवंत माणसाच्या फोटोला हार घालत नसतात. हल्ली कीर्तन भागवत रामायण भरपूर चालले तर त्याबद्दल काही दुमत नाही. पण गुण बऱ्याच लोकांना नाही. पोराच्या वाढदिवसाचा हार घातलेला फोटो भिंतीवर लावती एखादी मंजुळा. तिला आखलीचा कांदाच नसतो ना. पोराच्या वाढदिवसाचा फोटो हार घातलेला भिंतीवर लावते. त्याचा अर्थ असा होतो हे गेलंय. हो, किती महाराज मेल्यावर सुधारताल तुम्ही. हा तुम्हाला काही दोष नाही ना. पप्याचा बाप बी बिना आखलीच ना. हिनं सांगावून त्यानं ऐका की असेच फिरायला कापायच्या कामी. हो, विठाला विठाला शास्त्र म्हणेल ते सांगावे, ते राज्यही तृण मानावे. शास्त्र सांगते, वेद सांगते, पुराण सांगते, याच्यानुसार चालायचं असते. अहो, लावरा चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातला पोरग खोजिता त्या टेलर. पण त्याला कसं कळत असेल हो. जिवंत गुरु द्रोणाचार्य त्यांच्या प्रतिमेला आपण फुलं वाहू नये, नमस्कार करायचा. सद्गुरवे नमः, सद्गुरवे नमः, सद्गुरवे नमः. येल भय व्यास स्तुत पय पुनितो भय जायम यत्पुराणमतितार्थां सकल स्थिता जायते साधवे यत्पुनितायां चरणारविंदं नमो. सद्गुरवे नमः. आणि नमस्कार करताना कुत्र भुकलं तर ते गुरुजींकडे बघून नमस्कार करायचं. आणि कुत्र भुकत होता, अडथळा येत होता. बाण मांडी पशीच होता. सन सन बाण मारले, माग न पाहता 7 बाण कुत्र्याच्या तोंडात. माय काय गोळ्या संपल्या नाही. मी काय गांजा गिंजा वडीत नाही. पुराण पाहून सांगतोय. आणि पुराण काय आमच्या गिरगावच्या कोणाची जहागिरी नाही. माझे तुकोबरायचं मत आहे, पाहावे पुराणी विचारवली. एवढं त्या मालकांचं मत आहे. कुत्र हे द्रोणाचार्यांच्या ताफ्यातलं होतं, कळपातलं होतं, त्यांच्या समूहातलं होतं. वापस कुत्र आलं, पाहिलं द्रोणाचार्य. अरे तिथपर्यंत कुत्र्यांनी पाहिलं तर एकलव्य. अर्जुनाच्या लक्षात आलं आपल्यापेक्षा श्रेष्ठ एकलव्य. अंगठा कापला हा भात सोडून द्या, आपल्याला ते इचकायचं नाही. जाऊ दे, ते वेगळा प्रसंग आहे. पण गुरुवरची निष्ठा पहा, गुरुवरची निष्ठा. महाराज लाहोर चित्र सशे रानडुकर धरणाऱ्याचं पोरग जगात तिसरं आलं. जगात, राज्यात नाही, भारतात नाही, 2-3 देशात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशामध्ये 3ऱ्या क्रमांक विजय पटकावला. त्याचं नाव होतं एकलव्य. कशाचे? गुरुभक्ती. स्वामी काज गुरुभक्ती. पुढे पितृवचन, पितृंचा अधिकार ऐका. आणि मग सेवापती आपण याच्यावर जास्त भर देऊ. कारण का? मकर संक्रांतीचा योग आहे कालचा आजचा. विठाला वडिलांची सेवा अतिउत्तम सेवा आहे. आईची सेवा अतिउत्तम सेवा आहे. तितकी सेवाच कुठली मोठी नाही. रामचंद्र वनवासात आहे. आणि वनवासात असताना एक शबरी नावाची एक सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्री आहे. हिला सुद्धा गुरुभक्तीत घ्यावे लागेल. शबरीला मतंग नावाच्या साधूची सेवा घडली. सेवा कोणती घडली माहितीये का? शबरीने फक्त आश्रम झाडला, आश्रम झाडला, आश्रम झाडला. आणि त्या आश्रम झाडल्याच्या सेवेत गुरुजींनी आशीर्वाद दिला, तुला जगाचा बाप भेटल. आणि रामचंद्र तिच्या भेटी करता आले. ही शबरी सुद्धा भिल्ल कुळातली होती, शिकार करणाऱ्याच्या कुळातली होती, लावरा चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातली होती. मला सांगायचंय, आपली सेवा निष्ठा चांगली असली पाहिजे. आपल्याला कुळाचा काही संबंध नाही. आपण काम चांगलं करा,
जगाचा मालक आपोआपल्याला त्याची ती पोच पावती, त्याची फलश्रुती त्याला प्राप्त होत असते. काम चांगलं केलं पाहिजे. वनवासात प्रभू रामचंद्र आले, शबरी मातेला भेटले. शबरीने स्फटिकाच्या शिळेवर बसवलं प्रभूला. दोन्ही हात आपले पायाखाली घातले देवाच्या आणि डोकं ठेवलं प्रभूच्या पायावर आणि देवाचे पाय डोळ्यातल्या पाण्यानं शबरीनं धुतले. शबरीच्या डोळ्यातलं पांढरं शुभ्र पाणी खाली पडत होतं, पण पायाला घासल्याच्या नंतर लाल होतं. पाहिलं खाली वाकून तर देवाच्या पायाला अशा जखमा झालेल्या होत्या. विचारलं, प्रभू हे आपल्या पायाला जखमा कशा येतात? नाही म्हणे, मी बूट चप्पल घालत नाही. असं ते रामायणातलं प्रकरण पाहिल्याच्या नंतर असं लक्षात येतं, कुठं काळ गेलाय आता, कुठं काळ गेलाय. आता संक्रांतीला ह्या पूर्ण पौष महिना वाण देत असतात, म्हणजे एकमेकीकडे हळदी कुंखाला जात असतात. तर साड्या आता त्यांचा तो वजन, त्यांचं ते झोप, त्यांचं ते हौको, त्यांचं ते वैभव अगदी बघतच राहतात. आता कीर्तनात त्या साऱ्या परिस्थितीत आल्या. एखाद्या बाईनं हळदी कुंकू ठेवा, वा 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 आणि नटलं पाहिजे माणसानं. का नाही नटावं? का नाही? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी नाथ भागवतात वर्णन केलंय, श्रीमंत माणसांनी एकट्यानं कधीच जेवायचं नाही. गरगंज श्रीमंती असेल आणि एकटाच जेवत असेल तर समजायचं हे धनावरला साखरेच्या कारखान्यातला मुंगळा आहे. एकटाच साखर खालाय आणि पोत्यानं संडास करायला. हे भिकार छोटे, हे धनावरला सर्प आहे. वैभवात राहिलं पाहिजे. तुम्ही नटल्याच्या नंतर आमच्या पोटात का डब्बा उठावा? नाही. माझ्या राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांची प्रतिमा पहा तुम्ही, कसल्या दिसायच्या आईसाहेब. श्रीमंतानं वैभवात राहिलं पाहिजे. श्रीमंत माणसानं एकट्यानं कधीच जेवायचं नाही. ते बैठकीतले माणसं उठून गेल्या बायकोल म्हणतो आता जेवायला वाढ. काही तर इतके श्रीमंत हलकट असते, बुट आतून ठेवून मग जेवते, म्हणजे कोणाला वाटावं घरी नाही. लोक बाहेर बुट सोडलेले असतात ना, बुट आतून ठेवायचे, आतून ठेवायचे आणि मग जेवायचे. अरे पुढच्या जन्मात तू घुस होशील, घुस. दुसऱ्याचे वारे टोकरीशील. वारे कशी टोकरता येतील? आता शिमिटाचे वारे तू पर्वत टोकरशील. विठाला विठाला. एक अर्धा माणूस सोबत घेऊन जेवायचं, चांगले कपडे घालायचे. हो, सोयाबीन झाली, ऊस गेला म्हणले 600 टन आणि बरस करीत दुसऱ्याच्या दारात जातो. त्याला मनात लागतं चहा प्या. अरे भिकार चोट कुठला. धनावरला सर्प आहेस तू, बँकेत कोटीन धोत्राला गाठी. तू बैल समजायचे, बैल वजवा व मेला आणि मालकानं टाकलं तेच खाल्लं. विठाला विठाला. चांगली कपडे घालावी, चांगलं राहावं. श्रीमंतानं संस्कृती सुद्धा सांभाळावी. वजनदार राहिलं पाहिजे. श्रीमंतानं वजनदार असो, नटलं पाहिजे. मला असा विचार येतोय, कुठं जगाचा बाप बघा. अहो हल्लीच्या काळातली जर स्त्री पाहिली, 5-50 हजार तिच्या नवऱ्याला जर पगार असला तर जशा रंगाच्या साड्या असत्याल तशा दिनेश बुवा तिला चपला पण असतात. मोठी मोठी घरं पाहिली. कीर्तनाच्या निमित्ताने फिरण्याचा योग आला महाराष्ट्रात. मला वाटतं इथं पहिलंच कीर्तन झालं माझं बोधनापुरी. मी एकदा पारायणाला आलतो, गुरुचरित्र पारायणाला. त्याला 25 वर्ष झाले. 25 वर्षापूर्वी मी इथं शिवलीकरांच्या घरी यायचो. रवणेकर बरीच मंडळी असायची. त्यावेळेला दत्त जयंतीच्या प्रसंगामध्ये त्या मुहूर्तावर त्या पर्व काळात मी यायचो. आणि मग कीर्तनाचं तर पहिलंच वेळ आहे पाहिजे. मी लोक रावणाला ओव्हरटेक केलेली लोक पाहिजे. गडगंज श्रीमंत पाहिजे. गडगंज त्यांनाच मिळ नाही आपल्याकडे किती पैसे येतं अशी लोक पाहिजे. एका घरी असं जेवायला बसलोत. बाई वाढत होती, पण ती बाई काही चप्पल काढत नव्हती. मला काही मळमळ झालं नाही, काय नाही, कारण चप्पल तिची काही भरकी वगैरे काही नव्हती. आणि आपल्याला जर ह्या गोष्टीचं दुःख वाटत असेल तर बाहेर खाऊ नको. तू पप्याच्या माईनच केलेलं खा आणि तिनंच दिलेला डबा अन्न.
बरेच लोक घरी बायकोनं जे वाढलं ते खाते आणि बाहेर मग मागते. भीक माग आहेस का तू? बायकोनं जे केलं ते खातो आणि बाहेर जे लागतंय ते मागतो. पुढच्या जन्मात तुला अनुभवशील. ज्याला बाहेर फिरायचं का, जे असेल ते खा. कण्या असतील, आंबाड्या असतील, डोगऱ्या असतील. इतकं काही लोक आवेदन करत नाहीत. संप्रदायातली लोक वारकऱ्याची फार निष्ठा आहे, लोकांची आदर करतात. तर आपल्या लोकांना नादच असतो. काजू असलं एक जण म्हणला शेंगदाणे द्या. मला इडपटीच का काय, काजू दिले तुला, बदाम दिले आणि तरी शेंगदाणे मागतो. डोके गोळ्या संपल्यात काय तुया? पपेज माईन तुला गोळी दिली नव्हती सकाळी? काजू बदाम वाढले तरी म्हणला शेंगदाणे नाही तर तुमच्या इथे. याला कोण्या तळ्यात टाकावं हेच करायचं नाही देवाला. विठाला अशी चप्पल घालून वाहते. कोणीतरी याचं इतकं जास्त वाढलाय कोणाच तरी. हॅलो 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 करा. एकाच म्हणजे असं गाताना पण चांगला आवाज येईल. योग असा आला, मी सहज म्हणलं ताई चप्पल हो म्हणे महाराज. फरची सुद्धा मागच्या महिन्यातच बसवली. 27,000 रुपये बराचची फरची. म्हणलं मग ही चप्पल त्याच्यावर गिफ्ट आलती का? नाही तसे काय, विकतच घेतली माझ्या मालकानं. हो ही 950 रुपयाची चप्पल आहे. म्हणलं बरी मागली आहे. आता तिला धोतरावर वाटल्यामुळे तिला असंच वाटला गुरमाळ्या. तिच्या नवऱ्याला ही शिकबारे आवताला झुपीन नाही. तर ते धोतरामुळे तिला असं वाटलं हे असंच गबाळे काय. असंच मला एकदा कंडक्टर चिल्लर देणे गेलं ना, आमच्या संचाला त्यांनी चिल्लर दिली. तर मी आणलं साहेब त्याला दिली. मला कसं काय नाही, ते तर मग पिशवी सांभाळायला आहे. पॅन्टीवाल्याचं तुम्ही आदर केला माझ्यावर कसं काय? नाही मामा तस काय. म्हणलं काय मामा मामा धोतरावाला येडे समजी तू. अरे तू ज्या नोटा घेऊन तिकीट देतो का, या नोटावर धोतरावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. आणि तू काय धोतरावाल्याचा इन्कार करायला म्हणलं? धोतरावाल्याचं चित्र पुसाभर नोटावर चलती का ती? धोतरावाल्याचा आदर करी जा पॅन्टीवाल्यावर. धोतरावाल्याने एक टाइम जेवण करून आपल्याला जमिनी ठेवल्या तितकं लक्षात ठेवा. या धोतरावाल्यानं जर जमिनी विकून म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्या ना, तर तुम्हाला मुंबईला जावं लागलं असतं गटार उपसायला मुंबईला. म्हणून जुन्याचा आदर करा, आपल्या बाप दादाचा आदर करा, तर तुम्ही मोठे होताल. विठाला नाही म्हणे महाराज हे ब्लड सर्क्युलेशन शब्द तिच्याकडूनच ऐकला मी. हे ॲक्युपंक्चर वगैरे आपल्याला काही शिक्षण कमी असल्यामुळं तेवढं काही ज्ञान नव्हतं. ती म्हणली याला अशी स्वयंपाक घरात घालायची स्वतंत्र चप्पल आहे. मी सहज विचारलं ताई स्वयंपाक घरात घालायची वेगळी, बाहेर चौकात फिरायची वेगळी, म्हणजे वाड्यातला चौक बाहेरचा नाही म्हणायला मी. प्रत्येक साडीवरची जसा कलर तशी चप्पल. म्हणलं बाई फार छान वैभव आहे. तुम्ही इंद्राच्या बायकोला लाजवताना इतकं तुमचं वैभव आहे, पण महाराज घरी आल्यावर हाणायची चप्पल आहे की एखादी? ती म्हणली तशी नाही. मी थोडा वेळ बसलो नाही. म्हणलं आपणही उठाव. अरे असं लक्षात आलं की कल्पना करा 50-50,000 रुपये ज्याच्याकडे पगार येतो, ज्याचं थोडंफार बरं चाललंय, आपण त्यांच्यावर कशाला बॉम्ब टाकायचे? ज्याच्याकडे जरशे 4-2 लाख रुपये शिल्लक आहे, त्याची बायको जर एवढ्या वजनात राहत असेल, तो जर इतक्या वजनात राहत असेल, तर आपल्याला पाय द्यायचेत का नाही द्यायचेत, आपल्याला पैसे द्यायचेत का नाही द्यायचेत, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि हा बैना चपलाचा का फिरतोय? असा शबरीचा प्रश्न आहे. शबरीचा प्रश्न आहे. देवा का हो का? तर भगवंताच्या मुखारविंदातून वाक्य पडलं माय. शबरीला माय शब्द वापरला. हो माय. हे माय, अगं मी पितृआज्ञा करता वनवासात चाललोय. वडिलांची आज्ञा आहे, वनवास करायचा 14 वर्ष, आणि वनवास व्यक्तीला भोगवादी जीवन नसलं पाहिजे. हो, वनवासाच्या पायात चप्पल नसावी. पितृआज्ञा करता, पितृवचन. प्रभू रामचंद्राने कितीतरी पुरावे देता येतील तुम्हाला, कितीतरी पुरावे. इथं बसलेल्या तरुणांना एक सांगेल,
तुम्ही दिवसात जर एकदा आई वडिलाचं दर्शन घेतलं ना, एकदा तर लाखो गिरगावचे बाळे भेटले तरी त्याच्या पाया पडायचं नाही. लाखो. जो आई वडिलाचं दिवसा एकदा दर्शन घेतो त्यानं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया नाही पडलं तरी चालतंय. आणि मायबापाचं पाया जर पडत नसल आणि 100-200 महाराज वांगे चिरल्यावानी चिरून खात असल तरी त्याचा उद्धार नाही. आई वडिलांच्या दर्शना इतकं पुण्य जगात कोणाच्याच दर्शनात नाही. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही पंढरपूरला मानता का नाही? मग पंढरपुरातला मालक जर उभा केलाय, तो जपाव झाला नाही, तपाव झाला नाही, यज्ञाव झाला नाही, दानाव झाला नाही, मायबापाची सेवा करणाऱ्याने उभा केलाय. त्या सेवा करणाऱ्याचं नाव आहे पुंडलिकराय. आई वडिलांची सेवा करायची. तो कोण्याही जातीतला माणूस असू दे, कोण्याही जातीतला. समोर हिंदूची लोक बसलीत म्हणून यांच्या पुढे थोडं बोलायचं.